नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संयुक्त गट ब आणि क च्या मुख्य परीक्षेसाठी भारतीय संविधानातील भाग 1 अभ्यासणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा भारतीय संविधानातील भाग 1 वर येणारा एकही प्रश्न राहणार नाही या व्हिडिओतून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू आणि जिद्दी मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कलम 1 मध्ये संघराज्य व त्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र असं दिलेलं आहे. संघराज्य म्हणजे काय तर 3 गोष्टी येतात, ज्यामध्ये संघराज्यामध्ये राज्याचा संघ, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किंवा नवीन भाग जर आपल्या देशाने संपादित केला तर तोही कलम 1 द्वारे आपल्या देशाचा मानला जाईल. भारतीय घटनेत संघराज्य हा शब्द उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की राज्याचा संघ किंवा भारत दॅट इज इंडिया असा शब्द यूज केलेला आहे, कारण काही एकात्मिक तत्व आपल्या भारतीय संविधानात किंवा संघराज्यात आढळतात तर काही संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आढळतात. तर संघराज्यात्मक म्हणजे काय, नेमकं संघराज्य म्हणजे काय तर संघराज्य म्हणजे ज्यामध्ये केंद्र व राज्य या दोघांनाही अधिकाराची विभागणी केली जाते ते असतं संघराज्य. पण आपल्या देशात कसं आहे, केंद्र प्रबळ आहे, हे संघराज्यात्मक गुण नाही आहे. तर त्याचबरोबर संघराज्यात्मक गुण कुठली आहेत आपल्या भारत देशामध्ये तर दुहेरी शासन पद्धती, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य पातळीवर वेगवेगळे राज्य म्हणजे शासन चालवलं जातं, पण यामध्ये दुय्यम शासन हे राज्याचं आहे आणि केंद्राचं प्रबळ आहे. त्याचबरोबर लिखित राजघटना, ज्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत, त्यामुळे गैरसमज व मतभेद टळत असतात. त्यानंतर अधिकाराची विभागणी, जसं की संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्या करून आपण अधिकाराची विभागणी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर घटनेची सर्वोच्चता आणि त्याचबरोबर ताठर घटना आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विग्रही संसद हे सर्व कुठले वैशिष्ट्य आहेत तर संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर एकात्मिक वैशिष्ट्ये कुठली आहेत तर एकात्मिक वैशिष्ट्य पाहायचं झालं तर प्रभावी केंद्र, म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे केंद्राची ताकद जास्त आणि आपल्या देशाची राजघटना एकच आहे. राज्याची वेगळी राजघटना आणि देशाची वेगळी राजघटना आहे का, नाही. त्यामुळं एकात्मिक वैशिष्ट्य आपल्याला हे एक सांगता येईल. त्यानंतर घटनेची लवचिकता, त्याचबरोबर अखिल भारतीय सेवा, आणीबाणी संबंधित तरतुदी, त्याचबरोबर भंजक घटक राज्य. भंजक घटक राज्य म्हणजे फुटणारे घटक राज्य, पण आपला देश फुटतो का, नाही. मग असं सुद्धा एकदा आयोगाने वाक्य म्हटलेलं आहे की अमेरिका हे भंजक राज्याचं अभंजक देश आहे, तर ते वाक्य चुकीचं आहे. आपला देश कसा आहे, अभंजक देश आहे आणि भंजक घटक राज्य म्हणजे तुटणारे घटक राज्य, आणि देश तुटतो का तर नाही. त्यानंतर 8वी असं आपल्याला सांगता येईल की एकात्मतेचं वैशिष्ट्य घटक राज्याच्या राज्यसभेतील प्रतिनिधित्वाची असमानता. त्यानंतर राज्यातर्फे राज्यपालाची नेमणूक केंद्रातर्फे, त्याचबरोबर एकात्मिक निवडणूक यंत्रणा आणि राष्ट्रपती राज्य विधेयकावरील नकाराधिकार. त्यानंतर राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेला सुद्धा अधिकार आहे. त्याचबरोबर एकात्मिक लेखापरीक्षण व्यवस्था, ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला एकात्मतेकडे झुकलेली दिसतात. मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो, संघराज्यात्मक शासन कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे तर ते आहे अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना आणि इंडिया. आणि एकात्मिक संघराज्य कुठं आहे तर ते आहे ब्रिटन, चीन, फ्रान्स, जपान, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन आणि स्पेन.
त्याचबरोबर असा एक प्रश्न विचारला जातो, संघराज्यात एकाकांना विविध देशात विविध नावाने संबोधले जातात, ती कुठली नावे? तर रशियामध्ये संघराज्याला गणराज्य असं म्हटलं जातं, कॅनडाला प्रांत, त्यानंतर अमेरिकेत राज्य म्हणजेच जगातलं पहिलं आहे जे सर्वात जुनं संघराज्य म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे अमेरिका, स्वित्झर्लंड ज्यामध्ये कॉन्स्टंट असं संघराज्याला म्हटलं जातं. मग आपल्या देशाने कुठल्या मॉडेल स्वीकारलेलं आहे? तर आपल्या देशाने कॅनडाचं मॉडेल स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये निर्मिती विघटनाद्वारे झालेली आहे आणि भारताच्या घटनेतही कॅनडाप्रमाणे राज्याचा संघ अशी तरतूद आहे. कॅनडाप्रमाणे केंद्र प्रभावी आहे. यानंतर कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. या कलमानुसार भारतीय संसदेला नवीन राज्यांना संघराज्यातून सामावून घेण्याचा किंवा नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. जसं की आपण 1975 साली सिक्कीमचा समावेश केलेला आहे. हे कलम अशा प्रदेशात लागू होते जे सध्या भारताचा भाग नाही, पण आपण जर समजा पाकिस्तानबरोबर युद्ध करून पूर्ण पाकिस्तान आपल्या ताब्यात घेतला तर तो भाग आपल्या देशाचा बनवायचा असेल तर तेव्हा कलम 2 हे कलम साध्य केलं जाईल किंवा लागू होईल. यानंतर कलम 3. आता कलम 3 अंतर्गत नवीन राज्याची निर्मिती म्हणजे नवीन राज्य म्हणजे कुठलं? जे काही आपल्या भारताचं क्षेत्र आहे त्याच्यात सीमा बदलणं, त्याचं नाव बदलणं किंवा एका राज्याचे 2 राज्य करणं, जसं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आपण केलेलं आहे त्याप्रमाणे ह्या राज्याची निर्मिती करणं हे कलम 3 अंतर्गत येतं. मग भारतीय संघराज्याच्या घटक राज्यांना भूप्रदेश किंवा सीमा यात बदल करायचा असेल तर तो कोणत्या बहुमतानं होतो? तर तो साध्या बहुमतानं होतो. राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल करण्यासंबंधी विधेयक शिफारस करण्याअगोदर ती राष्ट्रपतीच्या संमतीनं किंवा अभिप्रायानं ती प्राप्त झाली पाहिजे. भारतीय राज्यघटनेत अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी सुद्धा त्यातील बदलासंबंधी तरतुदी कलम 3 मध्ये प्रदान केल्या जातात. मग आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय राज्यघटना ही अर्धसंघराज्यात्मक आहे, बरोबर? कारण आपण केंद्राला जास्त वेटेज देतोय आणि राज्यांना कमी देतोय. जसं की आपण एखाद्या राज्यातून दुसरा प्रदेश वेगळा करू शकतो संसद आपला नियम करून. मग संसदेने म्हणजे संविधानाने संसदेला राज्याच्या प्रदेशाची फेररचना करण्याची अनुमती किंवा सहमतीसुद्धा या कलम 3 ने दिलेली आहे. या विधेयकाचे संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे एक मुद्दा खूप म्हणजे IMP आहे, तो लक्षातच ठेवायचा. त्याचबरोबर राज्याने कुठलाही निर्णय देऊ किंवा कुठलंही मत प्रदर्शन करू, पण संसदेने त्याच्या इच्छेला जे काही पटल किंवा त्याच्या मनाला जे काही पटल तेच ते करतात. किंवा राज्याने जर एखाद्या गोष्टीचा विरोध केला तर ते त्या गोष्टीला मानत नाही. असं म्हणता येईल की आपल्याला विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतीची संबंधित घटक राज्यांचा फक्त विधिमंडळाचं मत घ्यायचं, अंमलबजावणी करायची की नाही ही राष्ट्रपतीनं स्वतः ठरवायचं. यानंतर कलम 4. आता कलम 4 एकदम साधं सोपं आहे. कलम 2 आणि 3 अंतर्गत जे काही बदल करण्यात येतील ते 368 अंतर्गत घटनादुरुस्ती न समजता साध्या बहुमताने मान्य करेल. हे कलम 4 आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे झाले कलम 4. मग आपल्या राज्यांची निर्मिती कशी झाली? तर आपल्या राज्यांची निर्मिती होण्याअगोदर मूळ घटनेत 4 फोर्थ डिव्हिजनमध्ये आपले राज्य विभागले होते, ज्यामध्ये ABCD असे डिव्हिजन होते. ज्यामध्ये A मध्ये 9 राज्य होते जे की ब्रिटिश प्रदेशाचे होते, B मध्ये 9 राज्य होते जे संस्थानिकाचे होते, C मध्ये 10 राज्य होते जे कमिशनरचे प्रांत होते आणि D मध्ये
एकच राज्य होतं जे की अंदमान निकोबार असे 29 राज्य आपण बनवलेली होते. असं असताना सुद्धा मग एक भाषा एक प्रांत अशी मागणी स्वतंत्रपूर्व काळापासून होती. 1905 मध्ये बंगाल वेगळा पाहिजे, हमारा बांग्लो अलग. त्यानंतर 1917ला मध्य प्रदेशमधून आंध्र प्रदेश वेगळा पाहिजे होता. 1920 मध्ये महाराष्ट्रामधून नागपूर वेगळा प्रदेश पाहिजे होता. आणि 1928ला जो काही नेहरू रिपोर्ट आला त्यानुसार वेगवेगळ्या प्रांतरचनेमध्ये आपण भाषावर प्रांतरचनेसाठी समित्या नेमलेल्या होत्या. त्या समित्यासुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत, ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. मग भाषावार प्रांतरचनेसाठी S.K. दार नावाचा 1948 मध्ये एक आयोग स्थापन केला, ज्यानं आपला अहवाल डिसेंबर 1948 मध्ये दिला. अध्यक्ष होते S.K. दार. सदस्य होते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. स्थापना केलेली होती संविधान सभेच्या अध्यक्षांनी या समितीची. मग यांनी शिफारसी काय केल्या तर राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नको म्हणून सांगितलं. पण यांनी काय केलं, हिंसक वळण भेटेल किंवा भेटू लागलं होतं म्हणून आंध्र प्रदेश निर्मितीसाठी भाषिक आधारासाठी अनुकूलता दर्शवली. आणि S.K. दार हे आयोगाने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा घटक अमान्यच केलेला होता. त्यानंतर JVP समिती स्थापन केली होती, जिच्यामध्ये 3 सदस्य होते, नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल. त्यामुळं JVP असं समितीचं नाव पडलं, जी 1948 मध्ये डिसेंबरमध्ये स्थापन झाली आणि जिने अहवाल दिला 1949 मध्ये. ही समिती काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली होती. हिने काय शिफारशी दिल्या तर भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही. म्हणजे S.K. दार आयोगाने सुद्धा भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवली नाही आणि JVP समितीने सुद्धा भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवली नाही. राज्य पुनर्रचनेचा आयोग लवकरच स्थापन केला जाईल असं आश्वासन या समितीनं दिलं. हमारा वचन ही हमारा शासन है अशा पद्धतीनं. आणि आंध्र प्रदेश निर्मिती केली. पोट्टी श्रीरामलू यांनी 56 दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणाअंतीच त्यांचा मृत्यू झाला, म्हणून त्यासाठी वांचू समिती स्थापन केली या सर्व प्रकारासाठी. आणि आता आला आपला ऑफिशियल राज्य पुनर्रचना आयोग 1953 साली. याची स्थापना किती झाली तर डिसेंबर 1953ला आणि त्यांनी अहवाल दिला सप्टेंबर 1955ला. या समितीचे अध्यक्ष होते फजल अली आणि सदस्य होते M. पन्नीकर व H. कुंजरू. यामुळं या आयोगाला पाक आयोगसुद्धा म्हटलं जातं. ही केंद्र सरकारतर्फे समिती स्थापन केली होती. मग यांनी काय सांगितलं तर राज्य प्रमुखाचे पद समाप्त करण्यात यावं. एक भाषा एक राज्य ही काही शक्य नाही. त्याचबरोबर विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावं. त्यानंतर गुजरात, मराठवाडा, महाराष्ट्र याचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे आणि मूळ घटनेतील जे काही 4 डिव्हिजन होते ते रद्द करून त्या जागी 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे. पण मग ही जशीच्या तशीच शिफारस न स्वीकारता त्यांनी काय केलं, 14 राज्य निर्माण केले व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सुरुवातीला आपल्याला नागरिक म्हणजे काय किंवा नागरिक ही संकल्पना काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. तर नागरिक म्हणजे एखाद्या राज्यसंस्थेचा सदस्य असलेली व्यक्ती किंवा राज्यसंस्थेने सदस्यत्व म्हणजेच नागरिकत्व होय. नागरिकत्व विविध राजकीय व नागरिक हक्क प्राप्त करतात. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की राज्यसंस्था म्हणजे देश
आणि त्या देशाने त्या एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर दिलेले अधिकार, त्या देशात जे काही नागरिक असतात त्यांना भेटलेले ते अधिकार, त्याला आपण नागरिकत्व म्हणू शकतो. मग आपण परकीय नागरिक कोणाला म्हणायचं? तर परकीय नागरिक म्हणजे परकीय लोक जे दुसऱ्या देशाचे आहेत, राज्यसंस्थेचे सदस्य आहेत, त्यांच्यापुढे ते दुसऱ्या देशात नागरिकत्व असतात. त्यांना दुसऱ्या देशाचं नागरिकत्व प्राप्त झालेलं असतं. तात्पुरता वास्तव व सर्व राजकीय हक्क प्राप्त नसलेली व्यक्ती म्हणजे परकीय. म्हणजे जसं की दुसऱ्या देशाचे नागरिक असतात पण ते आपल्या देशात फिरायला वगैरे येतात किंवा काही कारणास्तव येतात किंवा काही कामासाठी येतात, त्यांना आपण परकीय नागरिक म्हणू शकतो. आणि आपल्या देशात जे नागरिक राहतात त्या नागरिकांना आपण जे काही अधिकार दिलेत, त्याला आपण जे काही राज्यसंस्थेने स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याला आपण नागरिकत्व म्हणू शकतो. जे कोणी एखाद्या देशाचे नागरिक असतात किंवा आपल्या भारताचे जे कोणी नागरिक आहेत त्यांना आता आपल्या भारतीय संविधानाने काय विशेष अधिकार दिले? तर आपल्या भारतीय संविधानातील काही कलमे आहेत जे फक्त आणि फक्त आपल्या भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहेत. जसं की कलम 15, कलम 16, कलम 19 आणि कलम 29 व 30 हे कोणाला आहेत? तर फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त आहे. त्याचबरोबर मतदान करण्याचा हक्कसुद्धा फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. त्याचबरोबर संसद व राज्य विधिमंडळ सदस्यांचा जे काही अधिकार आहे ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहे. आता हे तर झालं आपल्या भारतीय नागरिकाबद्दल. पण परकीय नागरिक आहेत तर त्यांना कुठले अधिकार आपल्या देशात आहेत का प्रदान केलेले? तर त्याचं उत्तर आहे हो. काही मूलभूत अधिकार आहेत जे की मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून परकीयांना सुद्धा दिले जातात. जसं की कलम 14 कायद्यासमोर समानता, त्याचबरोबर कलम 20 अपराधाच्या दोषाबद्दल संरक्षण, त्याचबरोबर कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा अधिकार आणि कलम 25 ते 28 जे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आहेत ते परकीय नागरिकांना दिले जातात. जर परीक्षेत प्रश्न आला की परकीय नागरिकांना कुठले अधिकार भेटतात तर कलम 14, कलम 20, कलम 21, कलम 23-24 आणि 25 ते 28 ही सर्व कलमे परकीय नागरिकांना सुद्धा अधिकार मिळवून देणारी आहेत. आता आपण कलमे अभ्यासूत. त्यामध्ये कलम 5. आता कलम 5 मध्ये काय सांगितले तर 26 जानेवारी 1950 रोजी कुठला नागरिक आपल्या भारतीय नागरिकत्व स्वीकारेल किंवा कुठला नागरिक हा भारतीय नागरिक असेल असं सांगितले. तर त्यामध्ये काही अटी दिल्यात, 3 अटी दिल्यात मुख्य. 3 अटीपैकी एकही अट जर तो पूर्ण करत असेल तर तो भारताचा नागरिक असेल, हे कलम 5 मध्ये सांगितलेत. मग त्या अटी कोणत्या आहेत? तर पहिली अट आहे तो व्यक्ती भारतात जन्मलेला असावा. दुसरा, त्याचा माता किंवा पिता हा कोणीही दोघांपैकी कोणीही एकाचा जरी जन्म भारतात झालेला असेल तरी त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल. तिसरं आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणल्यासारखं प्रारंभापासून किमान 5 वर्ष जरी तो भारतात राहिलेला असेल तर म्हणजे 26 जानेवारी 1950च्या अगोदरपासून जरी तो 5 वर्ष आपल्या भारतात राहिलेला असेल आणि त्याला जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर त्याला सुद्धा भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. हे कलम 5 बद्दल संपूर्ण झालं. परत एकदा व्यवस्थित पहा. 26 जानेवारी 1950 रोजी जे लोक भारतात राहत होते त्यांना 3 अटीपैकी कुठलीही एक अट पूर्ण करायची होती, बरोबर. जर त्यांचा जन्म भारतात झाला असावा, नाहीतर त्यांच्या मातापित्यापैकी कोणाचाही एकाचा जन्म भारतात झालेला असावा किंवा मग संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजेच केव्हापासून 26 जानेवारी 1950च्या अगोदरपासून 5 वर्ष तो भारतात राहिलेला असावा तर त्याला आपल्याला भारताचं नागरिकत्व प्रदान करता येते. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व हे कलम 5 मध्ये आहे. आता आयोग कलमांवर सुद्धा प्रश्न
विचारायला लागलेला आहे. त्यामुळं ही कलमेसुद्धा व्यवस्थित करून जायची. यानंतर कलम 6. आता कलम 6मध्ये काय आहे तर जे कोणी पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व, म्हणजेच काय तर पाकिस्तानमधून स्थलांतरित होऊन भारतात आले. प्रारंभिकच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये होते, पण संविधान लागू झाल्यानंतर ते भारतामध्ये आले. म्हणजेच काय फाळणीनंतर जे लोक पाकिस्तानमधून भारतात आले त्यांच्या नागरिकत्वाच्या अटी. मग त्यांच्या नागरिकत्वाबद्दल काय अटी आहेत तर 19 जुलै 1948 पूर्वी आलेले लोक आपोआप भारताचे नागरिक बनतील आणि जर मग ते 19 जुलै 1948च्या नंतर जर आले असतील तर त्यांना 6 महिने भारतात राहून रीतसर नोंदणी करावं लागेल आणि त्या नोंदणीनंतर त्यांना भारताचं नागरिकत्व प्राप्त होईल. यानंतर कलम 7. आता कलम 7मध्ये कुणाचं नागरिकत्वाचे नियम दिलेत किंवा काय नियम आहेत कलम 7मध्ये तर जे कोणी पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात परत आलेत, म्हणजे काय तर त्यांना पाकिस्तानातलं वातावरण मानवलं नाही, मग ते परत भारतात पळून आले किंवा परत भारताशी शरणागती पत्करली. असे लोक कुठले तर जे लोक 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानला गेले, म्हणजे जेव्हा आपला देश स्वतंत्र होण्याच्या कगारीवर होता तेव्हा ते भारतात गेले आणि त्यांचे भारतीय नागरिकत्व संपले. परंतु जर ते पुन्हा कायमस्वरूपी वास्तवास भारतात आले तर त्यांना 6 महिने भारतात राहून नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवता येते. म्हणजे काय तर 19 जुलै 1948 नंतर आलेले भारतीय नागरिक समजले जातील. यानंतर कलम 8. आता कलम 8मध्ये कुठले नियम दिलेत नागरिकत्वाचे तर परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नागरिकत्व, ज्याला की आपण NRA म्हणतो, त्यांचे नागरिकत्व ह्या कलम 8मध्ये दिलेले आहेत. म्हणजे काय तर मूळच्या भारतीय असलेला व्यक्ती पण तो भारताबाहेर नोकरीनं म्हणा किंवा कुठल्या व्यवसायानं म्हणा तो भारताबाहेर राहतो, त्याचे नागरिकत्व. जी व्यक्ती माता पिता आजी आजोबा कोणताही एक भारतात जन्मले होते आणि जी व्यक्ती भारताबाहेर सध्या निवासी जर असेल तर तिने राजदायित्व किंवा वाणिज्य दायित्वकडे अर्ज करून नागरिकत्व नोंदणीद्वारे मिळू शकते. हे नागरिकत्व कलम 8मध्ये देण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 9. हा मात्र अत्यंत महत्त्वाचा नियम आपल्याला सांगता येईल. तर कसं काय तर परदेशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होणे हे कलम 9मध्ये दिलेले आहे. जर एखादा व्यक्ती भारतीय असेल आणि तो स्वइच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्याचे भारतीय नागरिकत्व त्या क्षणी संपुष्टात येईल. म्हणजेच काय तर भारतीय नागरिकत्व हे दुहेरी नागरिकत्व नाही तर ते एकेरी नागरिकत्व आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण आपल्या देशामध्ये भारताचं नागरिक सांगितलेलं आहे. आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो, पण वेगवेगळ्या राज्याचं नागरिकत्व आहे का आपल्याला? नाही. आपण भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे दुहेरी नागरिकत्व या कलम 9ने प्रदान होत नाही. ज्या क्षणी एखादा व्यक्ती भारतीय नागरिक असेल त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं त्या क्षणी त्याचं भारतीय संपुष्टात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून हा नियम खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या गोष्टी आता आयोग विचारू शकतो किंवा आता आयोग विचारायला लागला आहे कलमांवर प्रश्न. त्यामुळे ही सर्वच्या सर्व कलमे पाठ करून ठेवायची. यानंतर कलम 10. कलम 10मध्ये काय आहे तर संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधीन राहून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व कायम राहील. म्हणजेच काय तर सरकार कोणतेही नियम करो किंवा काही करो त्या नागरिकांना मनमानी काढून घेता येऊ शकणार नाहीत. म्हणजे भारतीय व्यक्ती संसद जो कायदा करील त्याच तरतुदीच्या अधीन राहून नागरिकत्व त्यांचं कायम राहील. हे कलम 10मध्ये सांगण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 11. आता कलम 11मध्ये काय आहे तर
संसदेला नागरिकत्व संपादन किंवा समाप्ती आणि नागरिकत्वासंबंधी सर्व बाबीविषयी कायदे करण्याचा अधिकार असेल, हे कलम 11 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. संविधानातील म्हणजे जे काही तरतुदी आहेत फक्त 1950 पर्यंत परिस्थितीसाठी होत्या. त्यानंतर नागरिकत्व कसे द्यावे किंवा कोणाचे रद्द करावे नागरिकत्व किंवा याचे सर्व अधिकार आपण संसदेला दिलेला आहे. याच अधिकारानुसार संसदेने नागरिकत्व कायदा 1955 केलेला आहे. आता मग भारताचं नागरिकत्व संपादन करण्याचे काही मार्ग आहेत का? तर हो, भारताचं नागरिकत्व संपादन करण्याचे एकूण 5 मार्ग आहेत. पण तत्पूर्वी कुठली संस्था आहे जी की आपल्याला भारतीय नागरिकत्व किंवा नागरिकत्वासंबंधी ज्या काही अडचणी आहेत किंवा ती कुठल्या देशाची नागरिक आहे अशी कायदेशीर माहिती रजिस्टर करून ठेवणारी, तर ती आहे NRC म्हणजेच काय, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. ही एक संस्था आहे जी भारतातील सर्व कायदेशीर नागरिकांची एक नोंदवही ठेवत असते. तिचं उद्दिष्ट तेच आहे की भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरिताची ओळख पटविणे. त्याचबरोबर जे काही आसाममधील NRC आहे, सध्या फक्त आसाममध्येच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली NRC राबवण्यात आली आहे. आसाममध्ये नागरिक सिद्ध करण्यासाठी 24 मार्च 1971 पूर्वीपासून भारतात असलेले पुरावे द्यावे लागत होते. देशव्यापी NRC सध्या संपूर्ण देशात NRC लागू करण्याबाबत केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत अधिसूचना काढलेली नाही, परंतु भविष्यात त्यांची चर्चा होऊ शकते. त्यामुळं या गोष्टीवर आपण अभ्यास करायचा आहे, कारण आयोग आपल्याला ही एजन्सी काय आहे किंवा या एजन्सीचं कार्य काय आहे किंवा कुठली एजन्सी आपल्या भारतीय सर्व कायदेशीर नागरिकत्वाची नोंद ठेवते, असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर नागरिकत्व कायदा जो 1955 आहे, या अंतर्गत CAA ही एक नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे. आतापर्यंत कलम 11 मध्ये जे निर्देश दिलेत त्यानुसार या कायद्यात 9 वेळा बदल करण्यात आले आणि लेटेस्ट बदल हा आपला 2019 मध्ये झालेला आहे. तर 2019 मध्ये नेमका काय बदल झालाय ते पाहूया. आणि CAA ही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत केवळ 3 विशिष्ट देशातील 6 धार्मिक अल्पसंख्याकांसाठी तर आहेच. ज्या कोणत्या देशात एखाद्या नागरिकत्वावर छळ होतोय तर त्या छळ सोसणाऱ्या नागरिकांना सुद्धा आपला भारत देश हा आश्रय देत असतो. आता लेटेस्टमध्ये जे 2019 मध्ये नागरिकत्व कायदा 1955 मध्ये जे बदल झालेत ते आपण बदल पाहूया. याचं मुख्य उद्दिष्ट होतं की शेजारील जे देश आहेत त्या देशातील नागरिकांचा छळ होत होता आणि त्या छळ सोसणाऱ्या अल्पसंख्याक नागरिकांना भारताचं नागरिकत्व देणं. आता त्याच्यामध्ये कुठले कुठले देश होते तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे 3 देश होते ज्यांच्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार होतं. त्याचबरोबर धार्मिक समुदाय कुठले होते तर हिंदू, सीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चन यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं 3 देश आणि धार्मिक समुदाय म्हटलं तर 6 धार्मिक समुदाय ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर त्यांच्या अटी काय होत्या तर जे लोक 31 डिसेंबर 2014 पूर्वी छळामुळे भारतात आले आहेत त्यांना आता भारतीय नागरिकत्व दिले जाणार होते. विशेष सवलत काय दिली होती यांना तर नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात राहण्याची अट जी 11 वर्षावरून कमी करून 5 वर्ष करण्यात आली होती. आणि अपवाद कुठला होता तर हा कायदा संविधानाच्या 6व्या अनुसूचीतील आदिवासी भागात, म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आसाम,
मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांमध्ये आणि इनर लाईन परमिट म्हणजेच ILP लागू नसलेल्या राज्यांना लागू नाही. तुम्ही म्हणाल ही सर्व नियम तुम्ही का सांगत आहात? तर मुख्य परीक्षेला जे काही नवीन अपडेट्स आलेले असतात ते पण सांगितले जातात किंवा त्यानुसारच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता भारतीय नागरिकत्व संपादन करण्याचे 5 मार्ग, त्यापैकी जन्म तत्वाधारे म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये बाय बर्थ कोणाला भारताचं नागरिकत्व भेटू शकतं. जर 26 जानेवारी 1950 रोजी ती व्यक्ती भारतात असेल आणि जिने 1 जुलै 1987 या दरम्यान भारतात जिचे मातापिता किंवा ती व्यक्ती असेल तिला भारतीय जन्म म्हणजे नागरिकत्व भेटू शकतं बाय बर्थ. त्याचबरोबर 1 जुलै 1987 नंतर म्हणजेच 3 डिसेंबर 2004 या दरम्यान भारतात जन्मलेली मातापित्यापैकी एक किंवा दोन्ही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जन्मतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकते. त्याचबरोबर भारतात जे दुसऱ्या देशाचे म्हणजे परकीय देशाचे जे राजदूत असतात किंवा अधिकारी असतात किंवा शत्रू परकीयामुळे भारताचे नागरिकत्व जन्मतत्वाद्वारे प्राप्त कोणीही करू शकत नाही. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची, कारण या गोष्टीवर आयोग प्रश्न विचारू शकतो. कुठली गोष्ट? तर भारतात नियुक्त करण्यात आलेले परकीय राजदूत, अधिकारी व शत्रू परकीयांची भारताचे नागरिकत्व जन्माद्वारे प्राप्त करू शकत नाही. यानंतर वंशाद्वारे भारताचं नागरिकत्व कुणाला भेटतं? तर 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या काळात भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीचे वडील भारतीय नागरिक असल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते. त्याचबरोबर 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 1904 या काळात जन्मलेल्या व्यक्तीचे आई किंवा वडील यापैकी कोणीही जर भारताचा नागरिक असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा भारतीय नागरिकत्व भेटू शकते वंश परंपरेद्वारे. त्याचबरोबर 3 डिसेंबर 2004 नंतर जे भारताबाहेर जन्मलेले मुले आहेत त्यांना आपोआप भारताचं नागरिकत्व मिळतं का? तर बिलकुल नाही. जन्मानंतर त्यांना 1 वर्षाच्या आत भारतीय दूतावासात नोंदणी करणं अनिवार्य आहे, तरच त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. यानंतर नोंदणीद्वारे कुणाला भारताचं नागरिकत्व भेटतं? तर काही विशिष्ट गटातील व्यक्ती असतात जे अर्ज करून भारताचे नागरिकत्व मिळू शकतात. यासाठी व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित नसावी. त्यामध्ये प्रमुख अटी काय आहेत? तर भारतीय वंशाची व्यक्ती, जी व्यक्ती अर्ज करण्यापूर्वी सलग 7 वर्ष भारतात सामान्यतः राहत आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. किती वर्ष? 7 वर्ष. त्यानंतर दुसरं म्हणजे विवाह. ज्या व्यक्तीने भारतीय नागरिकाशी विवाह केला आहे आणि जी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात राहत आहे अशी व्यक्ती भारताचा नागरिकत्व होऊ शकते नोंदणीद्वारे. त्याचबरोबर अल्पवयीन मुले, ज्यांचे मातापिता भारतीय नागरिक आहेत अशी मुलं. त्यानंतर OCI कार्डधारक, ज्या व्यक्तीकडे OCI सिटिझन ऑफ इंडिया असं कार्ड आहे त्या व्यक्तीनं 5 वर्षापासून नोंदणीकृत पद्धतीनं ती व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते. ही सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यानंतर स्वीकृतीद्वारे म्हणजेच काय? तर बाय रजिस्ट्रेशन. तर एखादी परकीय व्यक्ती जी भारतीय वंशाची नाही अशी देखील व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते. कशी? तर ती व्यक्ती ज्या देशाचे नागरिक आहे तिथले नागरिकत्व तिला सोडावं लागतं, कारण आपल्या देशात एकेरी नागरिकत्व आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी ती व्यक्ती किमान 12 महिने भारतात राहिलेली असावी. त्यानंतर मागील 14 वर्षापैकी 11 वर्ष तिचे वास्तव्य भारतात असावे. किती? मागील 14 वर्षात.
तिला भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचित एका भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. जसं की 8व्या अनुसूचित किती भाषा आहेत? 22 भाषा. त्याच्यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली पाहिजे. त्याचबरोबर मग अपवाद कुठला आहे यामध्ये नागरिकत्व भेटू शकण्यामध्ये? जर एखाद्या व्यक्तीने विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य किंवा जागतिक शांतता या क्षेत्रात विशेष कामगिरी केली असेल तर त्या व्यक्तीला सरकार वरील सर्व अटी शिथिल करून सुद्धा नागरिकत्व देऊ शकतं. मग यावर प्रश्न बनू शकतो, कुठली अशी व्यक्ती आहे जिला नॅचरलिझम सोडून नागरिकत्व भेटू शकते? तर ती व्यक्ती कुठल्या तरी विषयात प्रॉम्प्ट किंवा कुठल्या तरी एका विषयात खूप महान असली पाहिजे. जसं की नामांकित असली पाहिजे. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य किंवा जागतिक शांतता या क्षेत्रामध्ये तिला विशेष नामांकन भेटलं पाहिजे. यानंतर प्रदेश संमिलीनीकरण म्हणजेच काय? तर आपण एखाद्या देशाचा किंवा राष्ट्राचा आपल्या देशाला नवीन भाग जोडला. जेव्हा एखादा नवीन प्रदेश आपण भारताला भाग म्हणून बनवतो तेव्हा हे नागरिकत्व भारत सरकार एका आदेशाद्वारे तिथल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व म्हणून घोषित करू शकतं. जसं की 1961 मध्ये गोवा आणि 1974 मध्ये सिक्कीम या भारताच्या 2 वेगवेगळ्या राज्यांना आपण भारताचं नागरिकत्व दिलेलं होतं. त्याचप्रमाणे आता भारतीय संविधानाने 3 नागरिकत्व लोप पावण्याचे मार्गसुद्धा सांगितलेले आहेत. जसं की पहिला मार्ग आहे नागरिकत्व लोप पावण्याचा, ते स्वतः व्यक्ती त्याग करतील. दुसरा मार्ग आहे त्यांचं नागरिकत्व आपण काढून घेऊ शकतो. तिसरा मार्ग आहे आपण एखाद्या व्यक्तीला नागरिकत्वापासून वंचित करू शकतो. त्यापैकी आपण पहिला मार्ग आता सध्याला अभ्यास. हा मार्ग थोडा सोपाच आहे, नागरिकत्वाचा त्याग. जेव्हा एखादा भारतीय नागरिक असेल ज्याने स्वइच्छेने नागरिकत्व सोडण्याची घोषणा केलेली असेल त्या क्षणी त्याचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं. जर एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला तर त्याच्या अल्पवयीन मुलाचेही भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. मात्र ही मुले जर 18 वर्षापर्यंत झाल्यास पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. हे तर झाला भारतीय नागरिकत्वाच्या त्यागाचा किंवा रद्द होण्याचा पहिला आणि सरळ मार्ग आहे. यानंतर काही जणांचं भारतीय नागरिकत्व आपण काढून घेतो. तर ते का काढून घेतो? भारतीय संविधानातील कलम 9 नुसार जर एखाद्या भारतीय नागरिकाने दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारले तर त्याचे नागरिकत्व रद्द होते आपोआपच. बरोबर? कारण आपलं भारतीय नागरिकत्व कसं आहे? एकेरी नागरिकत्व आहे. देशाचंच आपल्याला नागरिकत्व भेटतं, आपण जरी वेगवेगळ्या राज्यात राहत असलो तरीही. मग हे नागरिकत्व का काढून घेतलं जातं याबद्दल आपण आता सविस्तर अभ्यास होता, कारण यावरच आयोग वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. मग जर आपण एखाद्या नागरिकाने भारताची फसवणूक केली, जर त्या व्यक्तीनं नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन किंवा स्वीकृती करताना खोटी माहिती दिली तर त्या व्यक्तीचं फसवणूक करून नागरिकत्व मिळालं म्हणून आपण त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतो. दुसरं, जर संबंधित व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या भारताचं नागरिकत्व प्राप्त करणार आहे ती भारताच्या संविधानाप्रती अनादर व्यक्त केला किंवा द्वेष दाखवला तरीसुद्धा त्या नागरिकाचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. त्यानंतर युद्धकाळात शत्रूला मदत केली तर त्या व्यक्तीचं सुद्धा नागरिकत्व काढून घेतलं जातं. जसं की भारताचं एखाद्या देशाशी युद्ध चालू असताना त्या व्यक्तीनं शत्रू देशाला मदत केली तर, त्या देशाशी बेकायदेशीर व्यापार केला तर, त्याचबरोबर तुरुंगवास झाल्यासुद्धा नागरिकत्व आपण काढून घेतो. कसं? तर नागरिकत्व मिळवण्यापूर्वी 5 वर्षाच्या आत जर त्या व्यक्तीला कोणत्याही देशात 2 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा भेटली असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या भारतीयचं नागरिकत्व भेटू शकत नाही.
दीर्घकाळ वास्तव्य. जर एखादा व्यक्ती भारतीय नागरिक असला आणि सलग तो 7 वर्ष भारताबाहेर राहिला, शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा, सेवेव्यतिरिक्त, आणि त्याने भारतातील दूतावासास आपली नोंद ठेवली नसेल, तर असा व्यक्तीसुद्धा आपण त्या व्यक्तीचं सुद्धा भारतीय नागरिकत्व काढून घेत असतो. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. एक वही करून मी ज्या नोट्स देत आहे त्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी या नोट्सचा उपयोग होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया भारताच्या मॅग्ना कार्टा भाग 3 संविधानाचा, आणि ज्यांचं नाव आहे भाग 3चं मूलभूत हक्क. आपल्याला भारतीय संविधानाने एकूण 7 मूलभूत हक्क दिले होते, पण 44वी घटना दुरुस्ती झाली आणि आपला कलम 31 मधला मालमत्तेचा हक्क रद्द करून तो कलम 300 मध्ये हा घटनात्मक हक्क ठेवला गेला. आता सध्याला आपल्याला एकूण मूलभूत हक्क 6 आहेत, ज्यामध्ये समानतेचा हक्क आहे 12 ते 18 पर्यंत, स्वातंत्र्याचा हक्क आहे 19 ते 22 पर्यंत, शोषणाविरुद्धचा हक्क आहे 23 आणि 24चा, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 25 आणि 28चा, त्याचबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत 29-30, आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्याला घटनेचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेला आहे, तो म्हणजे संविधानिक उपाययोजनेचा हक्क कलम 32. हा मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला हे वेगवेगळे 6 हक्क प्रदान होत आहेत. मग याची वैशिष्ट्ये काय? भारतीय संविधानाचा भाग 3 मूलभूत हक्क, ज्यामध्ये कलम आहे 12 ते 35. या कलमामध्ये मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत. मग हे मूलभूत हक्क आपल्या भारतीय राजघटनेने कोणाकडून घेतलेले आहेत, तर ते अमेरिकेच्या राजघटनेकडून आपले मूलभूत हक्क घेतलेले आहेत. मग या मूलभूत हक्काचे काही वैशिष्ट्ये आहेत का? तर हो, भारतीय मूलभूत हक्काचे काही वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये आपण सांगू शकतो, साधारणतः या कायद्यामध्ये बदल करता येत नाही, पण घटनादुरुस्ती करून यामध्ये बदल करता येतो. हे न्यायप्रविष्ट आहेत, ज्यामध्ये कलम 32 आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि कलम 226 उच्च न्यायालयात आपण याचा भंग झाल्यास मूलभूत हक्काचा जाऊ शकतो. भाग 3 हा घटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे, ज्यामध्ये काही कलमे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना प्रदान आहेत, जसं की कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30. ही कलमे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत. मग परकीय नागरिकांना, जे आपल्या देशाचे नाहीत, त्या नागरिकांना सुद्धा आपल्या भारताबरोबर काही कलमे दिलेली आहेत का? म्हणजे त्यांना सुद्धा त्या कलमाचा वापर करता येतो का? तर हो, कलम 14 हे भारतीय नागरिकांबरोबरच परकीय नागरिकांना सुद्धा वापरता येते. त्याचबरोबर कलम 25 ते 28 ही कलमसुद्धा आपल्या भारतीय नागरिकाबरोबरच परदेशी नागरिकांना सुद्धा वापरता येतात. त्यानंतर काही नकारात्मक तर काही सकारात्मक आपले भारतीय नागरिकत्वाचे हक्क आहेत. त्याचबरोबर काही मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी आपण कायदा करण्याची गरज आहे, आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सशस्त्र उठाव आणि युद्धजन्य परकीय आक्रमण जर झालं, तर कलम 19 हे स्थगित होत नाही, पण कलम 20 आणि 21 हे सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी असेल तरीही स्थगित होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि चला मग आपण सुरुवात करूया भारतीय मूलभूत हक्कांना, ज्याचं कलम आहे 12 ते 35. आता कलम 12 मध्ये काय आहे, तर जे काही भारतीय शासनाच्या नियंत्रणाखाली संस्था असतील, म्हणजेच काय, राज्य किंवा राज्यसंस्थे ज्या काही असतील,
त्यांची व्याख्या या कलम 12मध्ये दिल्यात. आता राज्यसंस्था कुठल्या, तर भारताचं जे काही शासन आहे, संसद आहे, प्रत्येक राज्याचं शासन, विधिमंडळ, सर्व स्थानिक संस्था जसं की नगरपालिका, जिल्हा बोर्ड, हे सर्व काय होणार, तर हे येणार कलम 12मध्ये. राज्य संस्थेची व्याख्या या गोष्टीमध्ये ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड होतील. यानंतर कलम 13. आता कलम 13मध्ये काय आहे, तर कलम 13मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत असलेले कायदे म्हणजे काय आहे हे नेमकं आता आपण समजून घेऊया. ज्यामध्ये मूलभूत हक्काशी विसंगत असणारे कायदे जे अवैध असतील, जसं की राज्यसंस्था तिसऱ्या भागातील मूलभूत हक्क हिरावून घेणार नाही किंवा त्याचा संकोच करणार नाही किंवा कोणताही कायदा करणार नाही. पण जर कायदा या शब्दाची व्याख्या पाहिली तर संसद वा राज्य विधिमंडळाने केलेले कायमस्वरूपी कायदे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेला अध्यादेश म्हणजेच तात्पुरता कायदा होत असतो. त्याचबरोबर वैधानिक स्वरूपाचे कायदे जसं की आदेश, नियम, पोटनियम, उपविधी, अधिसूचना, असंविधानिक कायदे, रूढी, परिपाठ हे काय येणार, कलम 13मध्ये येणार. त्याचबरोबर 368 या कलमाअंतर्गत घटना दुरुस्तीला या आव्हान देता येणार नाही, ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट कलम 13मध्ये आहे किंवा 13विषयी आहे. आपण कलम 13 म्हणजे नुसार मूलभूत हक्काशी विसंगती होत असेल तर काय करू शकता, तर सर्वोच्च न्यायालयात कलम 32 नुसार जाऊ शकता आणि कलम 326 नुसार उच्च न्यायालयात जाऊ शकता. कलम 32ने फार थोडे अधिकार सर्वोच्च न्यायालय आहेत, पण कलम 226ने खूप सारे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाला मूलभूत हक्काविषयी आहेत. यानंतर कलम 14. आता कलम 14 हे समानतेच्या हक्कामध्ये येतं. समानतेच्या हक्कामध्ये कलम 14 ते कलम 18पर्यंत समावेश आहे. तर कलम 14मध्ये कायद्यासमोर समानता हे दिलेलं आहे. मग कायद्यासमोर समानता हे 2 प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येते. जसं की कायद्यासमोर समानता ही नकारात्मकता आहे आणि कायद्याचे समान रक्षण ही सकारात्मक गोष्ट आहे. आता आपल्याला कायद्यासमोर समानता ही नकारात्मक गोष्ट आपण UKकडून म्हणजेच ब्रिटनकडून घेतलेली आहे, तर कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना आपण USAकडून घेतलेली आहे. याबद्दल अधिक सांगायचं म्हणजे कायद्याचे अधिराज्य ज्याच्या अंतर्गत अनुच्छेद 14 येतो आणि ते राजघटनेच्या पायाभूत वैशिष्ट्ये असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. कायद्यापुढे समानता हे कायद्याचे राज्य याचे दुसरे तत्व आहे. कोणते? कायद्यापुढे समानता हे कायद्याचे राज्याचे दुसरं तत्व आहे. कायद्यापुढील समानता ही संकल्पना कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचा एक घटक आहे. कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्वलोकन हे राजघटनेच्या मूलभूत चौकटीचे किंवा संरचनेचे प्रमुख घटक आहेत. काय काय? तर कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्वलोकन. त्याचबरोबर म्हणून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे आणि केंद्र राज्य शासनाच्या कार्यरत आदेशाची घटनात्मक तपासून पाहण्याचा सर्वोच्च अधिकार हा न्यायालयाचा अधिकार आहे. त्याचबरोबर संघराज्यीय समतोल साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्वलोकनाचे उद्दिष्ट आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धतीपेक्षा कायद्याचे योग्य पद्धत ही तत्व सर्वोच्च न्यायालयाचे नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक खात्री वाढविते. ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्वलोकनाची परवानगी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण अशा गोष्टी आपल्याला आयोग विचारत असतं. त्याचबरोबर जेथे न्यायालयीन पुनर्वलोकन
बाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेइतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठसुद्धा नाही. हे झालं पूर्ण 14वं कलम. याच्याशिवाय आपल्याला कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही इतकी माहिती सफिशियंट आहे कलम 14 बद्दल. कारण कसं आहे, हे भाग खूप किचकट आहे, भाग 3 संविधानाचा, आणि या एका कलमावर पूर्ण संविधान तयार होऊ शकते एवढी माहिती किंवा एवढा व्यापक अर्थ या एका कलमाचा आहे. त्यामुळं मी जेवढं आपल्याला परीक्षेला सफिशियंट आहे तेवढं या कलमामधून घेत आहे. यानंतर कलम 15. आता कलम 15 काय आहे, तर कलम 15चं टायटल आपल्याला असं सांगता येईल की भेदभावास अभाव किंवा भेदभावास मनाई. मग भेदभावास प्रतिबंध करताना काय काय आहे, तर धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही व त्यांना दुकाने, उपहारगृहे, हॉटेल, सार्वजनिक करमणुकीची स्थळे, विविध विहिरी, तलावे, पाणवठे, रस्ते, बगीचे येथे प्रवेश नाकारला जाणार नाही. पण कलम 15 हे केवळ भारतीयांनाच लागू आहे. यानंतर कलम 16. आता कलम 16 काय आहे, तर सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी हे कलम 16 अंतर्गत येतं. तर सार्वजनिक क्षेत्रात नोकरी अथवा पदग्रहण करण्याची सर्वांना समान संधी मिळेल. त्याचबरोबर हे कलम केवळ भारतीय नागरिकांनाच लागू असेल. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजांना शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारला प्रदान करण्याची संधी आणि समानता दिलेली आहे. मूलभूत अधिकारचा संबंध हा कलम 16शी येत असतो. त्याचबरोबर 77वी घटनादुरुस्ती झाली आणि जे काही पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात ॲड केल्या काही घटनादुरुस्ती अंतर्गत कलमे. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची, जेणेकरून आयोग जर प्रश्न विचारला तर याच गोष्टीवर विचार. यानंतर कलम 17. आता कलम 17 बद्दल जास्त काही माहिती विचारत नाहीत, तरी पण कलम 17 हे जोड्या लावामध्ये जास्त आयोगाचं लाडकं आहे. ज्यामध्ये आपल्याला दिले अस्पृश्यता पाळण्यास बंदी किंवा अस्पृश्यता निवारण करण्यात येईल. अस्पृश्यता पाळणे हा कायदेशीर गुन्हा मानण्यात येईल असं कलम 17 मध्ये सांगितलं. अधिक स्पष्टीकरणासाठी गुन्हा कसा आहे, तर अस्पृश्यतेमुळे निर्माण होणारी कोणतीही अपात्रता कोणावरही लादणे हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरणार आहे. हे कलम एक निरपेक्ष मूलभूत अधिकार आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे यावर कोणत्याही प्रकारचा अपवाद किंवा निर्बंध लादले जाणार नाहीत. याची अंमलबजावणी संसदेने 1955 मध्ये अस्पृश्यता कायदा पारित केला होता. त्यानुसार 1976 मध्ये नाव बदलून नागरी हक्क संरक्षण कायदा असं या कायद्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपल्याला आयोग इथेच फसवू शकतो. नागरी हक्क संरक्षण कायदा कुठला, तर तो आहे कलम 17. यानंतर कलम 18, त्यालाच आपण अनुच्छेद 18 म्हणतो. अनुच्छेद 18 मध्ये पदव्यांची समाप्ती. कोणत्याही व्यक्तीस पदव्या देण्यास शासनावर बंदी दिलेली आहे. सेवाविषयक व विद्याविषयक मानाचा नसलेला कोणताही किताब राज्य प्रदान करत नाहीत. मग तुम्हाला प्रश्न पडेल की पदव्या तर समाप्ती केलेली आहेत, मग त्या कुठल्या, तर आपण जर एखादा भारतीय व्यक्ती असेल, भारतामध्ये तो लाभाचं पद धारण करत असेल, तर त्याला परदेशातून जरी एखादी पदवी दिली तर ती सुद्धा त्याला राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय स्वीकारता येत नाही. जसं की कोणतीही व्यक्ती जो भारत सरकारचे लाभाचे पद धारण करत असेल, तो राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून सुद्धा कोणतीही भेट, वेतन, पद स्वीकारू शकत नाही. हे कलम 18 मध्ये सांगण्यात आले. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे मग भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे कसे काय म्हणजे दिले जातात, मग ते
कलम 18च्या विरोधात आहे का? तर सर्वोच्च न्यायालयाने बाळाजी रागवरण खटल्यात असं स्पष्ट केलेलं आहे की हे पुरस्कार आहेत, पदव्या नाहीत. त्यामुळं हे पुरस्कार कलम 18चे उल्लंघन करत नाहीत. ते लोकांच्या नावापुढे किंवा मागे पदव्या म्हणून वापरले जात नाहीत. म्हणून भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे अनुच्छेद 18 अंतर्गत येत नाहीत. यानंतर कलम 19. हे कलम तसं पाहता खूप मोठं म्हणता येईल, कारण या कलमाने भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केले आहेत, ज्यामध्ये भाषण, विचार स्वातंत्र्य, शांततापूर्वक व विनाशस्त्र सभा भरवण्याचे स्वातंत्र्य, त्याचबरोबर संघटना तसेच सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, कोणताही व्यापार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे राजघटनेच्या आपण सांगू शकतो कलम 19(1)(a) अन्वये व्यापक अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते. त्याचबरोबर 19(a) मध्ये प्रसारमाध्यमाचं स्वातंत्र्य अनुसूचित केलेलं आहे आणि 2 अंतर्गत कलम 19(2) अंतर्गत लादण्यात आलेली बंधने प्रसारमाध्यमाच्या स्वातंत्र्यावर ही बंधने बंधनकारक आहेत. काही प्रमाणात वाजवी म्हणजे थोड्या प्रमाणात 19 वर निर्बंध शासन लादू शकतं. ते कसं? ही सर्व स्वातंत्र्य निरंकुश आहेत किंवा निरपेक्ष आहेत, पण काही ठिकाणी राज्य सरकार सार्वजनिक सुव्यवस्था, देशाचे सार्वभौम आणि अखंडत्व, सुरक्षितता किंवा सामाजिक नैतिकतेच्या रक्षणासाठी या स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लादू शकतं. यानंतर कलम 20. आता कलम 20 मध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुठल्याही परिस्थितीत हे कलम निरंकुश किंवा निलंबित होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीला आपराधिकरित्या शिक्षा देता येणार नाही. त्याचबरोबर एकाच गुन्ह्यासाठी व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा खटला दाखल करता येणार नाही व 2दा शिक्षा देता येणार नाही. म्हणजेच काय, तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण. म्हणजे काय, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणायचं नाही. आणि ही कलम कुठल्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही, ही सगळ्यात मोठी बाब या कलमाबद्दल आहे. यानंतर कलम 21. आता हे कलम खूप मोठं आहे, पण याचं नाव काय आहे असं जर विचारलं तर कलम 21 मध्ये जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण असं आहे. यामध्ये कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास धोका उत्पन्न होणार नाही वा तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. म्हणजेच कायद्याच्या योग्य प्रक्रियेकरिता हे कलम खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आणीबाणीच्या अथवा अन्य कोणत्याही परिस्थितीत हा अधिकार निलंबित होऊ शकत नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. कलम 20 आणि कलम 21 हे कुठल्याही परिस्थितीत निलंबित होत नाहीत. भारतीय नागरिक व परकीय नागरिकांना सुद्धा भारतीय भूमीवर कलम 21 लागू असेल. त्याचबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, चांगल्या पर्यावरणाचा, खाजगी एकात्मतेचा आणि आरोग्याचा, यामध्ये फिल्टरचं पाणीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे, हे अनुच्छेद कलम 21 सांगतं. मग 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये आणि या कलमामध्ये आणखीन 21(a) हे कलम ॲड झालं. या कलमामध्ये त्यांनी सांगितलं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं प्रशिक्षण हे देण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत. असा शिक्षणाचा मूलभूत हक्क स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आला. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार हा 2002 या वर्षी देण्यात आलेला आहे.
त्यानंतर कलम 22. आता कलम 22मध्ये आपल्याला काय सांगितले तर अटक व तुरुंगवासापासून संरक्षण म्हणजे काय तर व्यक्तीस अटक केल्यापासून 24 तासाच्या आत जवळच्या न्यायालयात हजर करावे लागेल व न्यायालयाच्या आदेशाशिवाय 24 तासापेक्षा अधिक काळ डांबून ठेवता येणार नाही. शत्रूच्या व प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेतील व्यक्तीस कलम 22 लागू होत नाही. त्या अनुषंगाने बनविण्यात आलेलं हे कलम आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा 1950 येतो. आंतरिक सुरक्षा कायदा मिसा 1971 येतो. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायदा रसूक 1980 येतो. त्याबरोबरच ताडा 1985 येतो. पेटा 2002 आणि 1950च्या कायद्याचा उद्देश हाच होता की गुन्ह्यासाठी व्यक्ती शिक्षा देणे नसून गुन्हा करण्यापासून प्रतिबंध करणे असा आहे. म्हणजे काय तर काही गोष्टींमध्ये आता अपवाद वगळता जेव्हा स्थानबद्धता केली जाते तेव्हा जास्तीत जास्त 3 महिने एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते आणि अशी ही संकल्पना आहे जी संकल्पना 1934 मध्येच M.N. रॉय यांनी सर्वप्रथम मांडलेली होती. आता 23 आणि 24 हे कलम शोषणाविरुद्धचं कलम आहे किंवा पिळवणुकीविरुद्धचं कलम आहे. तर कलम 23 मध्ये त्यांनी सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 मधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मंजुरी हे मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे व ते शिक्षेस पात्र असेल. आता बिगारी या शब्दाचा अर्थ कलम 23 मध्ये स्पष्ट सांगितलेला आहे की विशिष्ट मालासाठी किंवा नोकरी करणे व त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे किंवा अनैच्छिक दायित्व, सक्तीचे श्रम किंवा शारीरिक क्षमतेपलीकडचे काम करण्याची सक्ती करणं ही काय आहे बिगारी या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगता येईल. यामध्ये कलमामध्ये 2 आपल्याला कायदे किंवा 2 वेगवेगळे नियम सुद्धा सांगता येईल जसं की किमान मजुरी कायदा आणि समान वेतन कायदा हे या कलमांतर्गतच आपल्याला सांगता येतील. यानंतर कलम 24. आता कलम 24 आपल्याला सांगते की बालकामगार प्रतिबंध म्हणजे काय तर हे कलम लहान मुलांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं कलम आहे जे की 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी घालतं. म्हणजे काय तर 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखाने, खाणी आणि इतर कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी जसं की फटाक्याचा कारखाना, वीटभट्टी कामावर ठेवता येणार नाही. कामगार प्रतिबंध नियम जो की 1986 आहे या कायद्याद्वारे बालकामगारावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केलेला आहे. याचा फक्त एकच उद्देश आहे की मुलांच्या शिक्षणाचा हक्क जपला जावा आणि त्याचे बालपण धोक्यात येऊ नये हा मुख्य हेतू आपल्याला सांगता येईल. यानंतर कलम 25. आता कलम 25 कडे वळण्याअगोदर आपण धार्मिक स्वातंत्र्याचे जे हक्क आहे ते कलम 25 ते 28 मध्ये पाहत असतो. त्यामध्ये कलम 25 ते 28 हे भारतीयाप्रमाणेच परदेशी नागरिकांना सुद्धा भारतीय भूमीवर लागू होतील किंवा ते सुद्धा त्या नियमांतर्गत येतील हे या कलमा थ्रू सांगितलेलं आहे. कलम 25 मध्ये सतसत विवेकबुद्धीने स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण, प्रसारण त्याचबरोबर सार्वजनिक हितास बाधा येणार नाही अशा दृष्टीने प्रत्येक व्यक्तीस कोणताही धर्म स्वीकारण्याचे व त्याचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. यानंतर कलम 26. आता कलम 26 मध्ये धर्माविषयक व्यवहाराच्या व्यवस्थेचे स्वातंत्र्य जसं की धार्मिक संस्थांचा चल व अचल संपत्तीची जी मालकी असते ते स्वीकारण्याचा व तिची व्यवस्था पाहण्याचा अधिकार कायद्याने शासनाला मिळालेला आहे. खगरपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मॅनेजमेंट वर्कशॉपमधील विविध जाती धर्माच्या कामगारांसाठी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू
आणि फिगिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिलेला होता. हे सुद्धा या कलमांतर्गतच आपल्याला सांगता येईल. यानंतर कलम 27. आता कलम 27 बद्दल सांगायचं झालं तर विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य किंवा निधी देण्याचं स्वातंत्र्य, मात्र कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी सक्तीने पैसा गोळा करणं यावर मात्र बंदी घातलेली आहे. यानंतर कलम 28. तत्पूर्वी कलम 28 कडे वळण्या अगोदर भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करणारी कुठली कलमे आहेत, असा जर प्रश्न आयोगाने विचारला तर उत्तर द्यायचं कलम 27, कलम 28, कलम 30 आणि कलम 44 हे भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट करणारे कलमे आहेत. आता कलम 28. आता कलम 28 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. त्याचबरोबर राज्यसंस्थेच्या खर्चाने चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण देण्यास बंदी घातलेली आहे. राज्यसंस्थेच्या खर्चाने चालविली जाणारी संस्था जर न्याय, विश्वास किंवा दानविधी असेल तर ती संस्था धार्मिक शिक्षण देऊ शकते. शासनमान्य शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण आणि उपासनेस उपस्थित राहू इच्छिणाऱ्या व्यक्तीस पालकाची संमती आवश्यक आहे. त्यानंतर आता आपल्याला 25 ते 28 पर्यंत ऑल ओव्हर काय डाटा दिलेला आहे ते आपण अभ्यासूया, कारण 25 ते 28 हे धार्मिक स्वातंत्र्याचं कलम आहे. तर 25 ते 28 मध्ये राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देता येणार नाहीत. त्याचबरोबर भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्त्व आहे आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन वा प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. आणि अनुच्छेद 25ने सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन आचरण व प्रसार करण्याचा स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. त्याचबरोबर कलम 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वास यांचाच समावेश होतो असे नाही, तर धार्मिक रीती विधी यांचाही समावेश होतो. आता हे कलम 25 ते 28 पर्यंतची काही हायलाइट्स आहेत जी मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे सांगितलेली आहेत. यानंतर कलम 29. आता कलम 29 काय आहे तर कलम 29 मध्ये अल्पसंख्याक समूहाच्या हिताचे संरक्षण. भारतीय संविधानात अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या आहे का तर नाही. त्याचबरोबर 29(1) मध्ये भारतातील कोणत्याही व्यक्ती वा त्याच्या समूहाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. 29(2) अन्वये राज्याच्या खर्चातून चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेस धर्म, वंश, जात, भाषा किंवा अन्य कोणत्याही कारणावरून प्रदेश नाकारला जाणार नाही. भारतात राहणाऱ्या नागरिकांना त्यांची वैशिष्ट्यपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे. त्याचबरोबर फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे असा काही नाही, सर्वांनाच तो अधिकार दिलेला आहे. राज्य घटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्जास मान्यता आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व त्याचं प्रसारण करण्याचा हक्क आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि क्रूर प्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने कलम 29 अंतर्गत भारतीय संविधान घालू शकतं. यानंतर कलम 30. आता कलम 30 मध्ये अल्पसंख्याक समूहाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. अल्पसंख्याक जातींना स्वइच्छेनुसार धर्म किंवा भाषा आधारे संस्था चालविण्याचा अधिकार आहे. राज्यसंस्था एखाद्या शैक्षणिक संस्थेस सहाय्य करताना ती संस्था धर्म किंवा भाषा या निकषावर अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापना
खाली आहे. या कारणावरून कोणत्याही प्रतिकूल भेदभाव केला जाणार नाही. ही सर्व कलमे 29 आणि 30 मध्ये सांगितलेली अल्पसंख्याकांची स्वातंत्र्य आहेत. यानंतर कलम 31. आता हे कलम रद्द झाले. मग तुम्ही म्हणाल हे रद्द झाल्यावरही तुम्ही का याबद्दल स्पष्टीकरण देत आहात? तर आयोग यावर सुद्धा प्रश्न विचारतो. कारण कलम 31 मध्ये आपला जो मालमत्तेचा अधिकार होता तो अंतर्भूत होता, पण आता तो 300A या कलमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये झाली आणि हा मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकून त्याला कायदेशीर म्हणजेच वैधानिक असं स्वरूप देण्यात आलेलं आहे. कारण कायद्याच्या आधाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित केले किंवा ठेवले जाणार नाही, ही एक त्यामध्ये गोष्ट ॲड केली. आणि अनुच्छेद 300A हे राजघटनेच्या भाग 12 मधील प्रकरण 4 मध्ये मालमत्तेचा अधिकार हे अंतर्भूत केलेला आहे. यातली शब्द न शब्द आणि गोष्ट न गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं एकतर लक्षपूर्वक ऐका, अन्यथा हे कुठल्या तरी वहीवर टिपून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. यानंतर कलम 33. आता कलम 33 काय आहे? तर सशस्त्र सेनादलांना मूलभूत हक्क प्रदान करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार, ज्यामध्ये एक येतो सशस्त्र सैन्य दलाचे सदस्य, दुसरा येतो सार्वजनिक कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दलाचे सदस्य, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सदस्य, वरील तिन्ही दलासाठी कार्यरत दूरसंचार यंत्रणेतील सदस्य इत्यादींना मूलभूत हक्क लागू करताना संसद या हक्काची व्यक्ती कमी अधिक करू शकते. 1950 मध्ये लष्कर, नौदल व हवाई दल यांचे कायदे, पोलीस बल कायदे 1966 चे हे वेगवेगळे कायदे तयार केलेले आहेत अनुच्छेद किंवा कलम 33 अंतर्गत. यानंतर कलम 34 किंवा अनुच्छेद 34 देशाच्या एखाद्या भागात लष्करी कायदा, ज्याला आपण मार्शल लॉ म्हणतो, अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध लादण्याचा संसदेचा अधिकार असतो. अनुच्छेद 33 आणि 34 म्हणजेच कलम 33 आणि 34 अंतर्गत कायदे करण्याचे अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहेत. यानंतर या भागातील शेवटचं कलम आहे कलम 35. आता कलम 35ने काही विशिष्ट मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीकरता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला दिलेला आहे. हे आपण आताच पाहिलं, कारण कलम 33 आणि 34 मध्ये केवळ संसदच कायदे करू शकते. पण असे असले तरी राज्य विधिमंडळाला एकही अधिकार दिलेला नाही कलम 33 आणि 34 मध्ये कायदे करण्याचा. मूलभूत हक्कासंबंधी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. हे कलम 16(3) नुसार राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरीसाठी संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाचा निवासी असणे बंधनकारक करण्याचा कायदा आणला आहे. आणि कलम 32(3) नुसार घटनात्मक उपाययोजना अंतर्गत रीट काढण्याचा सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा अधिकार आहे. इतर न्यायालयाला प्रदान करणे आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 आणि 21 मधील मूलभूत हक्क वगळता अन्य मूलभूत हक्क निलंबित होतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात केवळ युद्ध व परचक्र या परिस्थितीतच कलम 19 मधील तरतुदी निलंबित होतात. हा थोडाफार सारांश होता कलम 35 नंतर, कारण कलम 35 मध्ये सांगितले आपल्याला की काही विशिष्ट मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी फक्त आणि फक्त संसदच अधिकार, म्हणजे संसदेलाच अधिकार आहेत कायदे करण्याचा, आणि ते राज्य विधिमंडळाला नाही आहेत.